नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आघाडीचं बंडाचं निशाण पटकावलं। त्यामुळे महाविकास आघाडीसमोर आता पेच निर्माण झालाय। आदिवासी बहुल मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या दिंडोरीत मविया समोर मोठी अडचण निर्माण झाली आहे। नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातले 10 तालुके या मतदारसंघात येतात। भाजपचा वर्चस्व असलेल्या दिंडोरीत डॉक्टर भारती पवारांना पुन्हा संधी मिळाली आहे। मवियानेही शिक्षक भास्कर भगरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे, पण मवियाचा घटक पक्ष असलेल्या कम्युनिस्ट पक्षानं लाल निशाण फडकावलंय। 7 वेळा आमदार राहिलेल्या जेपी गावितांनी शेतकऱ्यांचा संवाद मेळावा घेऊन मविया विरोधात एल्गार पुकारला। उमेदवार बदलाची मागणी करत दिंडोरीतून लढण्यावर गावित ठाम आहेत। आदिवासी समाजाचं नेतृत्व करणारे जेपी गावित यांनी सरकारला अनेक वेळा घाम फोडलाय। मुंबईपर्यंत शेतकऱ्यांचा पायी लॉंग मार्च सारखे अनेक मोर्चे गावितांच्या एका हाकेवर निघतायत। त्याच आदिवासी बांधवांच्या बळावर गावितांनी मवियाच्या नेत्यांना धारेवर धरलंय। एक मताचा निर्णय आज पाहता ही निवडणूक 100% आपण लढणार आहोत। मग ते आघाडी तिकीट देव न ते न देव, परंतु पक्ष हा नक्कीच आपल्याला इथं पक्षाचं तिकीट देईल आणि आपण त्या पक्षाच्या तिकिटावरती आणि पक्षाच्या निशाणीवरती आपण ही निवडणूक लढायची आहे। गावितांच्या नाराजीनं महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे खरी, त्यामुळे स्थानिक नेतेही डॅमेज कंट्रोलच्या मोडमध्ये गेले आहेत। जेपी गावित साहेबांनी आमच्याकडे उमेदवारी मागितली खरंय, परंतु त्यांनी उमेदवारी मागण्यामध्ये उशीर केला। त्याच्या अगोदर आदरणीय पवार साहेब आणि जयंत पाटील साहेबांनी भगरे सरांची उमेदवारी जाहीर केलेली होती। ती उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जेपी गावित साहेब म्हटले की मी पण लढायला इच्छुक आहे, परंतु तोपर्यंत उशीर झालेला। एकीकडे राजकीय वारसा लाभलेल्या भारती पवार मैदानात आहेत, म्हणूनच पवारांनी सर्वसामान्य कुटुंबातील भास्कर भगरे यांचा चेहरा पुढे केलाय। पण आता गावितांच्या खेळीनं पवारांना पुन्हा मध्यस्थी करावी लागणार असं चित्र आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।